15व्या विधानसभेची मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पडलेली आहे। प्रचारामध्ये व्यस्त असणारे सगळे नेते आता आहेत रिलॅक्स मोडमध्ये पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खरं तर 15व्या विधानसभेची जबाबदारी होती ती राहुल नार्वेकरांकडे विशेष होतं, कारण की अडीच वर्षानंतर सरकार स्थापन करण्यासाठी राहुल नार्वेकरांकडे जबाबदारी झाली। राहुलजी, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, काय वाटतं एकंदरीत आता? मला पूर्ण खात्री आहे की महायुती महाराष्ट्रात परत एकदा सरकार स्थापन करेल आणि किमान 250 जागा या महायुतीच्या निवडून येतील। सर, तुम्ही सांगता 250 जागा खरं तर येतील, मात्र सध्याचे एक्झिट पोल असतील, या एक्झिट पोलनुसार कुठेतरी महाविकास आघाडीला पण थोड्याशा जागा दाखवत आहेत, काही एक्झिट पोल तुमच्या बाजूने आहेत। त्यामुळे असं वाटतंय का की पुन्हा एकदा हॉटेल डिप्लोमसीची जी पॉलिसी आहे ती पाहायला मिळेल? नाही, कुठची डिप्लोमसी माहीत नाही मला, परंतु आमची बहुमत आणि स्पष्ट सत्ता येताना मला दिसतंय। आणि असं असताना पण मी सांगू इच्छितो की महायुतीने स्पष्ट बहुमत असतानाही सर्वांना सोबत घेतलेलं आहे, अपक्षांना इतर पक्षांना सोबत घेतलेलं आहे आणि सोबत ठेवूनच कामकाज केलेलं आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत मला खात्री आहे की सगळ्यांचाच पाठिंबा आणि सगळ्यांचंच समर्थन हे महायुतीला राहील। सर्वांचा समर्थनाचा उल्लेख केला, त्यामुळे पुन्हा एकदा अशी चर्चा आहे की ज्यावेळेस अपक्षांची संख्या जास्त निवडून येते त्यावेळेस पुन्हा समर्थन मिळतं। ह्यावेळेस देखील अशाच पद्धतीचं एक चित्र दिसतंय की अपक्षांची संख्या जरा जास्त होते। बघा, सध्या राजकीय परिस्थिती जी राज्यात आहे ती बघितल्यानंतर मला तर खात्री आहे की आमचं बहुमत आम्ही सिद्ध करू आणि आमच्याकडे स्पष्ट बहुमत प्राप्त होईल। परंतु जर का गरज पडल्यास निश्चितपणे समविचारी अपक्ष किंवा इतर पक्ष जे आहेत त्यांना सोबत घ्यायची भूमिका ही आमची नेहमीच राहिलेली आहे। समविचारी अपक्षांना सोबत घ्यायची भूमिका म्हणतायत, मात्र पुन्हा एकदा त्या समविचारी अपक्ष जे निवडून येतील यांच्याशी संपर्क सुरू केला अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे, काय नेमके? नाही, आता सगळ्यांना सोबत घ्यायचं ठरवलंच आहे आणि नेहमीच आम्ही घेतो, त्यात चुकीचं काहीच नाही आहे। चुकीचं काही नाही आहे, मात्र तिकडे आज महाविकास आघाडीची पण एक नेत्यांची सगळी बैठक होताना पाहायला मिळते। आजपासूनच त्यांनी पण तयारी सुरू केलेली, तेही देखील म्हणतात की आमचं सरकार येईल। संजय राऊतांनी तर सकाळी सांगितलं की 165 पर्यंत जाईल। एक्झिट पोल लोकसभेचे पण खोटे ठरलेत असं राऊत म्हणतात। मी ट्रॅव्हल एजंटना एवढंच सांगेन, पटकन ॲडव्हान्स घेऊन ठेवा, ती पण त्यांची तयारी फुकट जाणार आहे। त्यामुळे सत्तेच्या जवळ जाण्या एवढी पण त्यांना जागा मिळणार नाही आहेत। त्यामुळे सगळ्या ट्रॅव्हल एजंटचा माझा सल्ला आहे की आघाडी जर का काही बुकिंग करत असेल हॉटेल्सचं, विमानांचं, गाड्यांचं, तर त्वरित त्याचे पूर्ण 100% ॲडव्हान्स घेऊन ठेवा। 100% ॲडव्हान्स घेतल्यावर तुम्हाला असं वाटतं यावेळेस कॅन्सलेशन झालं तर नुकसान होणार नाही ट्रॅव्हल एजंट्सचं? तर खरीच ही महत्त्वाची गरज दिसते का की असं होईल वाटतं पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना? नाही, मला वाटत नाही। मला पूर्ण खात्री आहे की महायुतीचं पूर्ण स्पष्ट बहुमत प्राप्त करेल। आज तुम्ही रिलॅक्स झालेला प्रचारातून, सगळं मतदान प्रक्रियेतून, काय नियोजन आहेत, कशा पद्धतीचे प्लॅनिंग आहेत? आज खरं तर बऱ्याच दिवसानंतर मोकळा वेळ मिळालेला आहे आणि तो वेळ मिळत असताना अनेक दिवस जे करता आलं नाही, आवडतीच्या गोष्टी आहेत, परिवाराबरोबर वेळ, हे सगळं जे देता आलं नाही ते करायची इच्छा आहे। असंही तुम्हाला वाचनाची सवय, काय आणखी नवीन लॉ वगैरे वाचायची गरज पडणार आहे असं वाटतंय काय? तशी गरज येऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे। तशी गरज येऊ नये, त्यामुळे बहुमताचं सरकार येते का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।